ला 8:30 वाजता परळी शहरामध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये अजित पवार गटाचे सरपंच आणि धनंजय मुंडेंचे खांदे समर्थक बापूराव सोळंके यांचा आंधळे यांचा जागीच मृत्यू झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी 3 पथकं जे आहेत ते तैनात करण्यात आलेले, मात्र आरोपी अद्याप अटक नाहीत आणि त्यानंतर राजकीय प्रत्यारोप जो आहे तो होताना पाहायला मिळते। रोहित पवार असं म्हणाले की धनंजय मुंडेंचं इथं काहीही चालत नाही, त्यांच्या आजूबाजूला एक लेफ्ट राईट माणूस आहे आणि त्यांची दहशत आहे म्हणून इथं सगळं ते चालवतात। नामदार धनंजय मुंडे साहेबाबरोबर आणि अजितदादाची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे याच्याबरोबर सगळे कार्यकर्ते आहेत। लाईट कुणी सगळेच राईट आहेत, सगळेच लेफ्ट आहेत, पण तुमच्या राईट आणि लेफ्टला बसलेले 302चे गुन्हेगार आहेत, ह्याचं काय? रोहितदादा पवारांना माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यांना राज्य पातळीवर घेतलं तेच गुन्हेगार निघाले ना। हां, ते तुमचेच समर्थक आहेत। आमच्या बाजूने कोणी गुन्हेगार नाही, आमच्याबरोबर जनता आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र ते परळीमध्ये दहशत आहे असं वाल्मिक कराडांचं नाव न घेता रोहित पवार म्हणतायत की लोकांना माहिती आहे मी कुणासाठी काय बोलतो। वाल्मिक कराड एक साहेबांचे पहिल्यापासून लहानपणापासूनचे मित्र आहेत, सहकारी आहेत, ते काही PA नाहीत आणि ते 24 तास ऑफिसला सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी बसून असतात। रोज 12-12 वाजेपर्यंत बसून कोण लोकांचे प्रश्न सोडवणार आहे? तो माणूस बसतोय, तो क्रियाशील कार्यकर्ता आहे पहिल्यापासून आणि ते प्रश्न सोडवत असताना मग आरोप होऊन आलंच त्यांच्यावर, पण त्यांचा ह्या गुन्ह्याचा कुठल्या कुठाण्याचा काहीच संबंध नाही ना। परळी सगळं तेच चालवत आहेत असे आरोप त्यांनी केला। आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस जयंतराव पाटील साहेब होते, आदरणीय खासदार ताई इथं आल्या होत्या, त्यावेळेस त्यांचं नियोजन बघून जयंत पाटील साहेब म्हणले माझ्या लग्नातली आठवण मला झाली। कारण शिस्तबद्ध काम करणारा माणूस आहे वाल्मिक कराड, हे शिस्तबद्ध काम करणारा माणूस आहे। येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करणं, आदरातिथ्य करणं, कार्यकर्त्याला काय एखादी कामाची गरज असेल, दवाखाना असेल, ही काम करणारा 24 तासचा एक तिथला मुंडे साहेबाच्या ॲब्सेन्सीमध्ये असेल की मुंडे साहेब असताना सगळ्यांना म्हणजे काम करत असल्यामुळं ते तोंडावरचं नाव आहे। वाल्मिकांना कराड म्हणजे एक सगळ्याच्या तोंडावरला माणूस आहे। कुठलाही प्रश्न असेल, गावात नळाला पाणी नाही, लाईट नाही, बस आली नाही, कुणाचा कुठलाही एक मामूली प्रश्न असेल तरी उपलब्ध होणारा माणूस कोण आहे मतदारसंघात, जिल्ह्यात? वाल्मिकांना कराड लोक फोन करतात। अख्खा जिल्हा त्यांच्या हातात आहे, मग काम करणाऱ्या माणसावर आरोप तर होणारच। आता जिल्हा हातात आहे म्हणजे आता काम त्यांचं आम्ही त्यांना फोन केला की एक डॉक्टरला फोन करा, आमचं बिल 10,000 झाले, ह्यांची परिस्थिती नाही, मदत करा। कुणाच्या किडनीचे ऑपरेशन असतील किंवा साधा लाईटचा खांबा पडलेला असेल, ते फोन करून सांगतात की बाबा हे कार्यकर्ते आहेत आपले, सामान्य शेतकरी, ह्याला मदत करा। मग जिल्हा हातात येण्याचा काय संबंध आहे? जिल्हा तर हा राजकीय पुढाऱ्यांच्या हातात असते, पालकमंत्र्यांच्या हातात असते, आमदारांच्या हातात असते। आणि मग आमदार, पालकमंत्री, खासदार हे कुणी काम करत असताना त्यांना हाताखाली माणसं लागतातच ना। बगर माणसाचं काम कसं होईल? विश्वासू सहकारी, काम करून घेणारे, अधिकाऱ्याकडून गोड बोलून काम करून घेणारे कार्यकर्ते तसे सक्षम लागतात। त्या सक्षम कार्यकर्त्यातलं वरचं नाव म्हणजे वाल्मिकांना कराड। आम्हीही काम करतोच ना। मग उद्या माझ्या गावात काही जर गुन्हा झाला तर त्याला माझा पाठिंबा असं कसं होईल साहेब? या 150 कोटीचे लोकसंख्येच्या या देशात मला सांगा रोज 10 कुटाणे होईल, मग त्याच्यात कार्यकर्त्याचा काय दोष आहे? आता हे जी कालचं प्रकरण झालं त्यांच्या घेण्या देण्यावरून झालं असेल काही, त्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा, मुंडे साहेबाचा, वाल्मिक कराडांचा किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा काय संबंध येतो? तुमच्या सरपंचांचा मृत्यू झाला, मग तुम्ही काय मागणी केलात आतापर्यंत? जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करा आणि मृताला न्याय द्या, ही आमची आग्रहीची राष्ट्रवादी काँग्रेसची तर मागणी आहेच। आणि दुसरी अशी गोष्ट आहे, आमच्या जिल्ह्यात कुणाच्या म्हशीनं जरी दूध कमी दिलं तरी त्याच्यात वाल्मिक कराडनी कडबा टाकला नाही, धनंजय मुंडेंनी पेन ठेवली नाही त्या म्हशीपुढी, असाही परवलीचा शब्द झालेला आहे। काही झालं पण चांगलं झालं तर आम्ही केलं म्हणत नाही, जी वाईट, जे वाईट ते मुंडेंचं। ज्यावेळेस तुमच्याकडे बोगस मतदान झालं असा आरोप होत होता, त्यावेळेस बबन गीते या शरद पवार गटाच्या उपाध्यक्षानं हे रोखलं आणि म्हणून त्याचं तुम्ही नाव घेताय असं रोहित पवार म्हणताय। परळी विधानसभा मतदारसंघात कुठेही बोगस मतदान झालेलं नाही साहेब। आता जिथं तिथं कॅमेरे लागलेले होते, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट आमने सामने होते आणि गेल्या वेळेस
आत्ताचे खासदार गेल्या वेळेसही लोकसभा लढले होते, त्यांना माहीत होतं ना कुठं होणार आहे आणि कुठं नाही. कुठंही बोगस मतदान झालं नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक अटीतटीची आहे म्हणून आपले आपले मतदार कुणी खांद्यावर आणले, ॲटोत आणले, जीपमध्ये आणले आणि मतदान करून घेतलं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्यांच्या बाजूनं होतो त्यावेळेस आम्ही सज्जन होतो. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस येत होती त्यावेळेस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्राची बुलंद तोफ, अनेक त्यांना विशेषणं लावले जायचे. पक्ष नामदार अजितदादाबरोबर इकडचा विचार झाला, दुसरा पक्ष निर्माण झाला की लगेच आम्ही बेकार कसे, असं कसं होईल साहेब सांगा ना तुम्ही. तुमच्या बाजूनं असले की आम्ही धुतल्या चाळण्यासारखे नाही, तुम्हाला सोडून गेले की आम्ही चोर डाकू खुनी असं नाही ना होणार. मात्र इथं तुमची प्रचंड दहशत आहे, वाल्मिक कराड दहशत करतायत असाही आरोप रोहित पवारांनी केलाय. दहशत आहे तुमची इथं? रोहितदादा पवार हे आता राजकारणात नौकेत पहिल्यांदाच आमदार झाले ते, आणि त्यांना अजून महाराष्ट्राचा अभ्यास व्हायला बराच वेळ लागणार आहे. उगाच कुणावर तरी आरोप करून का उपयोग आहे? म्हणजे आता आम्ही सगळेच आरोपी आहेत, सगळेच गुन्हेगार आहेत, वाल्मिक कराड त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, असे वेगवेगळे शब्द आम्ही पेपरला वाचायला. नेमकं मास्टर काय माइंड काय हेच काही माहीत नाही आम्हाला. म्हणून माझी अशी विनंती आहे राजकीय पुढाऱ्यांना की कृपया कुणावरही आरोप करत असताना, नामदार धनंजय मुंडे असतील, वाल्मिकांना कराड असतील, की आम्ही सगळे सहकारी असं कसं आरोपी झालोत. आणि तुम्ही 302चा आरोपी, फरार आरोपीला तुम्ही राज्याचं अध्यक्ष केलं, तुमच्या पवारसाहेबाच्या बाजूला बसवलं. 302चा आरोपी बबन गित्ते नावाचा जो आता त्यांचे उपाध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बाजूला बसवलं. 30 वर्ष आम्ही तुमच्यावर काम केल्यावर आम्हाला मांडीला लावून बसता आलं नाही. हायकोर्टात 302 चालू आहे, असं कसं होईल साहेब? म्हणजे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून तुम्हाला अजून राजकारण करायचे, अजून जे काही सत्यता आहे ती पडताळून बघा आणि मग बेछूट आरोप करा, असं करू नका. हे होते राजेश्वर आबा चव्हाण, बीड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते जिल्हाध्यक्ष होते. बबन गीते यांच्यावरती 302चा गुन्हा असताना देखील शरद पवार गटाने त्यांना प्रदेशाचं उपाध्यक्ष केलं. आधी नाव त्यांना ठेवायला पाहिजे होतं, मात्र आमच्यासोबत असताना आमची दहशत तुम्हाला दिसली नाही का, असा प्रतिआरोप जो आहे रोहित पवारांच्या प्रश्नावर बीडच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.